आपलं नेक्स्ट टॉपिक आहे विज्ञान तंत्रज्ञान. या विज्ञान तंत्रज्ञानवर सुद्धा एक प्रश्न राहतो, जसं की संरक्षण चालू घडामोडी आणि अंतरिक्ष घडामोडीवर असतो. हेच टॉपिक त्याला अल्टरनेटमध्ये येते, आपण त्याला विज्ञान तंत्रज्ञान म्हणतो. तर वैज्ञानिक दृष्टिकोनाने ज्या पण एका वर्षामध्ये चालू घडामोडी घडल्या त्याबद्दल आपण आढावा घेऊ किंवा बघूया. तर एक प्रोजेक्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, रेवा या ठिकाणी. तुम्ही रेवा ऐकलं असेल की एक संस्थान होतं, जे संविधानामध्ये आपण बघितलं की ते संस्थानानंतर ते समाविष्ट करण्यात आलं, किंवा काही होते उदयपूर रेवा, ते भारतीय संविधानामध्ये इथे संस्थाने ॲड होण्याच्या आधीच ॲड झाले होते. तर हेच ते रेवा आहे. इथे अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. पूर्ण 750 मेगावॅट क्षमतेचा हा प्रोजेक्ट आहे. मध्य प्रदेशमध्ये येतं हे रेवा. विचारलं कुठे येतं रेवा, तर हे मध्य प्रदेशमध्ये येतं. विशेष गोष्ट ही जमीन खूप जास्त आहे, 1590 एकर जमीन आहे. पूर्ण 1590 एकर जमिनीवर हा प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहे. तर रेवा हा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. कोणता प्रकल्प आहे? सौर ऊर्जा. तर यामध्ये संस्थापक कोण कोण आहे? रेवा अल्ट्रा मेगा सोलर लिमिटेड आणि दुसरं म्हणजे भारतीय सौर ऊर्जा निगम यांचा त्यामध्ये सहभाग आहे. आता यांना फायनान्स कोण केलेले आहे, म्हणजे पैसे कोणी पुरवलेले? तर आंतरराष्ट्रीय फायनान्स कॉर्पोरेशन, एक म्हणजे आंतरराष्ट्रीय फायनान्स कॉर्पोरेशन आणि जागतिक बँक यांनी पैसा दिलेला आहे. म्हणजे जागतिक बँक, त्यानंतर क्लीन टेक्नॉलॉजी फंडकडून याला निधी आलेला आहे. रेवा सौर प्रकल्प जो आहे तो ग्रीड पॅरिटी बॅरियर तोडणारा देशातील पहिला सौर प्रकल्प आहे. ग्रीड पॅरिटी बॅरियर. परत अजून एक विशेष गोष्ट आहे या प्रकल्पाबाबत, या प्रकल्पाला आहे ना प्रेसिडेंट पुरस्कार मिळालेला आहे. प्रेसिडेंट पुरस्कार कोण देते? जागतिक बँक देते. जागतिक बँक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इनोव्हेशन ऑफ बुक न्यू बिगिनिंग या प्रकल्पा अंतर्गत हा येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच विचारली जाते की रेवा प्रकल्पामध्ये किती मेगावॅट ऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे? तर 750 मेगावॅट आणि 10 जुलैचा हा कार्यक्रम 2020 बाकी एवढं महत्त्वाचं नाही. आणि 2022पर्यंत नूतनीकरणातून ऊर्जा क्षमतेचे काही लक्ष आहे. त्यामध्ये 175 गिगावॅट यांना तयार करायचे आहे नरेंद्र मोदी सरकारला. सगळ्यात जास्त महत्त्व सौर ऊर्जा, त्यानंतर पवन ऊर्जा, बायो पॉवर ऊर्जा आणि जल ऊर्जेला त्यांनी देण्यात आलेली आहे. तर सोलार ऊर्जेमध्ये सर्वप्रथम कोणता देश, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं उत्तर सांगायचं कर्नाटक. महाराष्ट्र कुठे येतं का? तर महाराष्ट्र इथे येतं, खूप शेवटी आहे, त्यामुळे त्यावर प्रश्न येणार सर्वात जास्त सोलार ऊर्जा कुठे? तर त्याचं उत्तर सांगायचं की कर्नाटका. कुठे? तर कर्नाटका. हे मेगावॅटमध्ये येतं. 7000 मेगावॅटपेक्षा जास्त ऊर्जा ही कर्नाटकमध्ये तयार केली जाते. आता मध्य प्रदेशमध्ये 2200 होतं, तर ते त्याच्यात कदाचित ॲड होईल. जगातील सगळ्यात मोठे सौर वृक्ष कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये. सगळ्यात मोठे सौर वृक्ष पश्चिम बंगालमध्ये. हे 11.5 किलोवॅटपेक्षा पण जास्त आहे. आशिया खंडातील पहिला सौर ऊर्जा सक्षम कापड गिरणी कुठे स्थापन करण्यात आली? तर त्याचं उत्तर राहायचं परभणी. मराठवाड्यामध्ये येते परभणी, महाराष्ट्रात. हे जय भवानी महिला सहकारी वस्त्रोद्योग जे आहे त्या मिलमार्फत हे आहे. सौर आधारित एकात्मिक मल्टी विलेज पाणी पुरवठा प्रकल्प आहे, गजेंद्र सिंग शेखावत. त्यानंतर एक्सिलरेटर विज्ञान उपक्रम त्याअंतर्गत अभ्यास कार्यक्रम चालू करण्यात येणार आहे सरकारकडून. त्यानंतर एक्सिलरेटर विज्ञान उपक्रमामध्ये अजून काही घटक येतात. त्यामध्ये संमोहनिक येतं, त्यानंतर संयोजिका येतं, त्यानंतर संगोष्ठी येतं. परत एकदा बघू कशामध्ये येतं, हे एक्सिलरेट विज्ञान उपक्रमामध्ये येतं. विज्ञानाला चालना देणारा एक उपक्रम आहे, त्यामध्ये अभ्यास पण येतं. त्यानंतर संमोहन, संयोजिका, संगोष्ठी. तर यामध्ये संयोजिका जे आहे ते निधी पुरवठा आणि माहितीशी संबंधित आहे. आणि त्यानंतर संगोष्ठी जे आहे ते एक पूर्वनियोजित कार्यक्रम आहे ESRBचा. त्यानंतर श्रीलंका आणि मालदीव हे 2 देश आहेत. श्रीलंका आणि मालदीव भारताच्या दक्षिण पूर्व किंवा आशियाच्या दक्षिण पूर्व दिशेला येतात. आपण बघितले रुबेला आणि गोवर हे 2 डिसीज आहे. या डिसीजचं निर्मूलन केलेले. प्रश्न असा येतो की कोणत्या देशाने डिसीज निर्मूलन केलेले? रुबेला आणि गोवर निर्मूलन झाले. त्याचं उत्तर सांगायचं श्रीलंका आणि मालदीव हे 2 देश आहे. हे 2 देश जे आहे ते दक्षिण पूर्व आशिया प्रदेशामधील पहिले 2 देश ठरलेले. दक्षिण पूर्व आशियामधील. जागतिक आरोग्य संघटनेने डिसाईड केलेलं आहे की 2023पर्यंत, असं विचारू शकतो कोणत्या वर्षापर्यंत, 2025 नाही तर 2023पर्यंत आशिया पूर्व देश निर्मूलन करायचे आहेत संपूर्णपणे. त्यात भूतान, DRP, कोरिया किंवा तिमोर लेस्ते हे जे बघितलं तर यांमध्ये गोवर निर्मूलन झालेले आहे. गोवर हे काय तर एक विषाणूजन्य आजार आहे. गोवरची लस कधी देतात असं विचारलं तर ते सांगायचं 9 ते 12 महिने आणि दुसरी 16 ते 18 महिने. रुबेला हा सुद्धा विषाणूजन्य रोग आहे. त्यानंतर प्लेटलेट्स यामध्ये कमी होतात, एवढंच महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. आफ्रिका वाईल्ड पोलिओ मुक्त झाले आहे. आफ्रिका जो खंड आहे तो पूर्णपणे मुक्त झालेला आहे. शेवटचा देश कोणता होता विचारलं तर सांगायचं नायजेरिया हा देश आहे. त्यानंतर आता सध्या जर बघितलं तर अफगाणिस्तान, पाकिस्तानसारख्या देशामध्ये पोलिओ आहे. बाकी तर याचं निर्मूलन झालेलं आहे. 1998 सालापासून पल्स पोलिओ ही मोहीम चालू करण्यात आली. ही मोहीम कोणी चालू केली? तर आरोग्य संघटनेने केली चालू, जागतिक आरोग्य संघटना. 27 मार्च 2011 रोजी WHOने दक्षिण आशिया विभागाला, ज्यामध्ये भारतसुद्धा येतो, पोलिओ मुक्त डिक्लेअर केली होती 2011मध्ये 27 मार्चच्या. आणि भारताने डिक्लेअर केलं 2014मध्ये की आम्ही आता पोलिओ मुक्त आहोत. पोलिओ माय इलिटीज नावाचा हा विषाणू आहे, यामुळे हा रोग होतो. भारतात चार्जिंग प्लाझाचे उद्घाटन होत आहे दिवसेंदिवस. तर पहिला जो चार्जिंग प्लाझा आहे तो किंवा त्याचं उद्घाटन कुठं करण्यात आलं तर इलेक्ट्रिकल व्हेकल माहिती. इलेक्ट्रिकल व्हेकलला आपल्याला चार्जिंग प्लाझा लागेल चार्जिंग करण्यासाठी. तर ते चेम्सफर्ड क्लबमध्ये करण्यात आलं, नवी दिल्ली इथे. त्यानंतर एवढं महत्त्वाचं नाही आहे.
असा प्रश्न येतो की गो इलेक्ट्रिक अभियान हे कोणत्या राज्याचं आहे? तर त्याचं उत्तर सांगायचं आंध्र प्रदेश या राज्याचं आहे. राज्यभरात 400 इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारणं या अभियानांतर्गत आहे. त्याच्यानंतर फेम इंडिया योजनेचा दुसरा टप्पा चालू झाला. या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदीगड राज्यांमध्ये 700च्या जवळपास इलेक्ट्रिकल बसेस चालू करण्यात येणार आहे आणि 250च्या जवळपास चार्जिंग स्टेशन. फास्टर फेम म्हणजे काय? तर फास्टर अडॉप्टेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेकल. फास्टर अडॉप्टेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेकल. ठीक आहे. हायब्रिड व इलेक्ट्रिकल वाहनसुद्धा तयार करण्यात येते. या अंतर्गत इलेक्ट्रिकल वाहनासाठी विशेष पार्क कोणत्या राज्याने चालू करण्यात आले? तर त्याचं उत्तर सांगायचं तामिळनाडू. ठीक आहे. गोवाला फंडा वेगळा आहे बघा. गो काय कुठे गेलं? गो 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 इलेक्ट्रिक अभियान म्हणलं तर आंध्र प्रदेश गो इलेक्ट्रिक अभियान आणि इलेक्ट्रिकल वाहनासाठी विशेष पार्क म्हणलं तर तामिळनाडू सरकार. भारतीय सायन्स काँग्रेस जी की 1914 पासून भरवण्यात येते. तर ही कुठे भरवण्यात आली? तर 107वी ही बेंगळुरू येथे भरवण्यात आली. सायन्स काँग्रेसमध्ये आयस्टेम नावाच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. हे आयस्टेम पोर्टल काय? तर इंडियन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग फॅसिलिटीज मॅप. तर योगा सायन्स मीट बैठकीचे आयोजन करण्यात आले. महिला सायन्स काँग्रेसच्या यावेळी आयोजन करण्यात आले. तर भारताच्या ज्या मिसाईल वुमेन आहे ज्यांचं नाव आहे डॉक्टर टेसी थॉमस या कार्यक्रमाच्या प्रमुख होत्या. 1914 कलकत्त्यामध्ये पहिल्यांदा झालं होतं. प्राचार्य सायमन सेन आणि मॅकमोहन यांच्या पुढाकाराने हे चालू करण्यात आलं होतं. एक म्हणजे सायमन सेन आणि दुसरं म्हणजे मॅकमोहन. प्रश्न असा येऊ शकतो की सायमन सेन आणि मॅकमोहन यांच्या पुढाकारानं इंडियन नॅशनल काँग्रेसची सुरुवात करण्यात आली का? तर त्याचं उत्तर सांगायचं हो. 1914 पासून आहे का? तर हो. कलकत्त्यामध्ये पहिल्यांदा भरवण्यात आली का? तर हो. त्याचं उत्तर सांगायचं हो. आणि 2021 पुण्यामध्ये नियोजित असेल ही सिम्बायोसिस कॉलेजमध्ये आणि त्याचे अध्यक्ष असतील विजयलक्ष्मी सक्सेना ज्या आहेत त्याचे अध्यक्ष असतील. विचारला ह्या कितव्या महिला आहेत? ह्या कितव्या महिला आहेत? तर त्याचं उत्तर सांगायचं ह्या 5व्या महिला आहेत. एकूण 5व्या महिला आहेत. याआधी असीमा चॅटर्जी ह्या राहिलेल्या आहेत. असीमा चॅटर्जी. त्यानंतर आपण परत पुढं आलो ना तर आपल्याला ते हे दिसेल नमुना नोंदणी प्रणाली SRS नमुना नोंदणी प्रणाली. या 3 गोष्टी लक्षात ठेवायचा. एक म्हणजे बालमृत्यूदर त्याच्यानंतर जन्मदर आणि मृत्यूदर 2. एक बालमृत्यूदर त्यानंतर जन्मदर आणि हा 1964-65 त्यानंतर 1969-70 पूर्णपणे चालू करण्यात आला होता. आता यात बघितलं आपण राष्ट्रीय जन्मदर. तर जन्मदर सगळ्यात जास्त कुठं होतो? बिहारमध्ये होतो आणि सगळ्यात कमी जन्मदर होतो अंदमान निकोबारमध्ये. ठीक आहे. सगळ्यात जास्त जन्मदर बिहारमध्ये. मृत्यूदर बघितलं तर छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त होतो आणि त्यानंतर दिल्लीमध्ये तो सर्वात कमी होतो जन्मदर. नाही मृत्यू कारण दिल्लीमध्ये फॅसिलिटी चांगली आहे, मेडिकल आहे त्यामुळे तिथे कमी होतो. ऑब्व्हियसली छत्तीसगडमध्ये ती खूप कमी आहे त्यामुळे. आता शिशुमृत्यूदर हे खूप मॅटर करतं. हे थोडंसं आउटसाईडला आपल्याला बघायला भेटतं, ज्यामध्ये आपण नागालँडसारखं राज्य बघतो. नागालँडमध्ये शिशुमृत्यूदर खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर सर्वात कमी नागालँडमध्ये आणि सगळ्यात जास्त मध्य प्रदेशसारख्या राज्यामध्ये बघायला भेटतं. महाराष्ट्रात पाहिलं तर जन्मदर 15%च्या जवळपास येते, मृत्यूदर 5% आणि 19 शिशुमृत्यूदर येते. जागतिक पोषण अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने डिक्लेअर केला 13 मे 2020 रोजी. 2025 जागतिक पोषण लक्ष्य साध्य न करू शकणाऱ्या 88 देशामध्ये भारताचं नाव येते का? तर त्याचं उत्तर सांगायचं हो 2025. त्यानंतर प्रजनन योग्य वयाच्या 2पैकी एका महिलांमध्ये ॲनिमिया आढळून आलं आहे आणि जागतिक पोषणाची काही लक्ष्य आहेत. यामध्ये स्टंटिंगच्या प्रकरणामध्ये 40% घट करायची होती. रक्तक्षयाचे प्रमाण किंवा ॲनिमियाचे प्रमाण 50%च्या जवळपास आणायचे होते. वजन कमी असलेल्या बाळांमध्ये जवळपास 30% कमतरता करायची होती. मुलांमध्ये लठ्ठपणाच्या घटनांमध्ये होणारी वाढ पूर्णपणे थांबवायची होती. बाळातपणाच्या पहिल्या 6 महिन्यात विशेष स्तनपान 50% पर्यंत वाढवायचे होते. मुलांच्या वेस्टिंगचे प्रमाण 5%पेक्षा कमी ठेवायचे होते. त्यानंतर झिनोम इंडिया प्रोजेक्ट आहे का? याबद्दल बघू. जैवतंत्रज्ञान विभागाने झिनोम इंडिया प्रकल्प नुकताच मंजूर केला आहे. कोणता विभाग आहे? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. 1990 सुरू करण्यात आला होता आणि 2003 तो संपला होता. एवढं महत्त्वाचं आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यापारावर बंदी सरकारने उठवलेली आहे का? तर त्याचं उत्तर लिहायचं हो. त्यानंतर सर्वात शक्तिशाली स्वदेशी इंजन यशस्वी चाचणी झाली आहे. सर्वाधिक हॉर्स पॉवरच्या इलेक्ट्रिकल इंजिनची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे भारतीय रेल्वेने. चाचणीचे ठिकाण काय होते? तर पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि शिवपूर स्थानक. इंजिनची निर्मिती एक फ्रेंच कंपनी आहे अल्स्टोम या कंपनीने केलेली आहे. बिहारमधील मधेपुरा येथे 12,000 हॉर्स पॉवर. ठीक आहे. 12,000 हॉर्स पॉवर. त्याची हॉर्स पॉवर किती? तर 12,000. पदार्थाची एक 5वी पण अवस्था सापडलेली प्लाझ्माच्या नंतर, ज्याला आपण बॉस आइन्स्टाईन हे नाव दिलेले. 273 डिग्री सेल्सिअसला जास्त. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट बघू तर जपानी संगणक आहे फुगाकू, ज्याचं नाव आहे त्याने अव्वल क्रमांक पटकवलेला आहे. सगळ्यात फास्ट आहे फुगाकू. काय तर माउंट फुजी, याचा अर्थ माउंट फुजी होतो. फुगाकू एवढं नाव लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. ACES सिंक्रोनस कोडेड इलेक्ट्रॉनिक स्कीम तयार करण्यात आलेली आहे. ACESचा लॉंग फॉर्म विचारला किंवा ACES हे कशाशी रिलेटेड आहे विचारलं तर त्याचं उत्तर सांगायचं ही एक इलेक्ट्रॉनिक त्वचा आहे. आणि दुसरं म्हणजे याचं लॉंग फॉर्म काय तर सिंक्रोनस कोडेड इलेक्ट्रिकल स्कीम आहे. ही संकल्पना कशातून घेण्यात आली विचारलं तर स्टार वॉर्स एक चित्रपट आहे, ल्यूक स्कायवॉकर या पात्रावरही आधारित आहे. त्यानंतर इन फ्लाईट वायफाय सेवा चालू करण्यात आली. ही कोणी केली? एअर विस्तारने केलेली आहे. एअर विस्तारने कोणी केली आहे चालू? तर ही एअर विस्तारने चालू केलेली आहे. त्यानंतर ग्रामीण भागात सर्वाधिक इंटरनेट युजर आहे शहरी भागामध्ये, असं त्याचं उत्तर लिहायचं. ग्रामीण भागात लिहायचं. किंमत देखरेख आणि संसाधन युनिट हे काय तर राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्राधिकरण आहे ना, तर त्यांनी देखरेख आणि संसाधन युनिटची स्थापना केलेली आहे. तर हे कुठं केलेली असं विचारतात तर त्याचं उत्तर लिहायचं जम्मू काश्मीरमध्ये केलेली आहे. कुठं केलेली आहे? तर ही केलेली आहे त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये. त्यानंतर
गुगलचे भारतातील दुसरे क्लाउड क्षेत्र कुठे चालू करण्यात आलेले, तर त्याचं उत्तर लिहायचं दिल्ली 2017 मुंबईमध्ये करण्यात आलं होतं. त्यानंतर CRISPR लॉंग फॉर्म काय विचारला, तर क्लस्टर रेग्युलॅरिटी इंटरस्पेस शॉर्ट पेलिंड्रॉमिक रिपीट असं आहे. क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस शॉर्ट पेलिंड्रॉमिक रिपीट्स असं त्याचा लॉंग फॉर्म येतो. जनुकीय संपादक संसाधने जिनोमशी तर जीन एडिटिंग टूलशी याचा संबंध येतो. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक येतं मार्का फार्माकोपिया काय, तर हे एक प्रकारचं कमिशन आहे. या कमिशनला मान्यता दिलेली आहे फार्माकोपियाला. याच्यात होमिओपॅथी आणि इंडियन मेडिसिन याचं एकत्रीकरण करण्यात आलेलं यामध्ये. 1975 उत्तर प्रदेश गाझियाबादमध्ये या 2 केंद्रीय प्रयोगशाळा निर्माण करण्यात आल्या होत्या. कोणत्या, होमिओपॅथीसाठी आणि इंडियन मेडिसिनसाठी. आता फार्माकोपिया असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. प्रोजेक्ट नेत्रा हे कोणाचं आहे, तर इस्रोचं आहे. प्रोजेक्ट नेत्राचा लॉंग फॉर्म काय, नेटवर्क ट्रॅफिक ॲनालिसिस आहे. 2019 इस्रोने चालू केला. त्यानंतर रेल्वे 100 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करणार आहे. कोण करणार आहे, रेल्वे. ते महत्त्वाचं आहे. रेल्वेचा पहिला टाकाऊपासून ऊर्जा प्रकल्प कुठे चालू करण्यात आला आहे, याचं उत्तर सांगायचं भुवनेश्वर येथे चालू करण्यात आलेलं आहे 22 जानेवारीला. रेल्वे नेटवर्कचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी पॉलिक्रॅक नावाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले. विचारात कोणते तंत्रज्ञान वापरण्यात आले, ते उत्तर सांगायचं पॉलिक्रॅक तंत्रज्ञान. तिरुवनंतपुरम ते कासारगोड सेमी हाय स्पीड रेल्वेला मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. प्रश्न काय तो, सेमी हाय स्पीड रेल्वे कुठून कुठपर्यंत चालू करण्यात आलेली आहे, तर त्याचं उत्तर सांगायचं तिरुवनंतपुरम पासून तर कासारगोडपर्यंत. ही जी कॉरिडोर आहे याला सिल्वर लाईन सुद्धा म्हणतात. तिरुवनंतपुरम ते कासारगोड 4 तासामध्ये येते. 200 किलोमीटर नाही 200 किलोमीटर पर आवर ही रेल्वे जाते आणि केरळ रेल्वे विकास मंडळाने चालू करण्यात आली. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, पहिली इंटरसिटी इलेक्ट्रिकल बस कुठे चालू करण्यात आली, त्याचं उत्तर आहे मुंबईपासून पुण्यापर्यंत चालू करण्यात आली. ही एक खाजगी इलेक्ट्रिकल लक्झरी बस आहे. भारतातील पहिलीच इंटरसिटी बस ठरलेली आहे. मित्रा मोबिलिटी सोल्युशन नावाची कंपनी, मित्रा मोबिलिटी सोल्युशन कंपनी, या कंपनीने ही बस चालू केली. वैद्यकीय उपकरणांना औषधांचा दर्जा, जे ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट कधीचा आहे, तर 1940 आहे. यानुसार काय केलेलं आहे, वैद्यकीय उपकरणांना सुद्धा औषधाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणकोणते येतात ते बघूत आपण. वैद्यकीय इम्प्लांट झालं, CT स्कॅन झालं, MRI झालं, डिफायब्रिलेटर झालं, डायलिसिस मशीन झालं, PET उपकरण झालं, एक्सरे मशीन झालं, असे बरेच. बोन मॅरो सेल सेपरेटरसुद्धा. सोफिया रोबोट आहे. सोफिया रोबोट काय, तर जगातील पहिला रोबोट आहे. त्याला नागरिक किंवा ह्युमनॉइड रोबोट असं नाव देण्यात आलेलं आहे. सौदी अरेबियासारख्या देशांनी याला नागरिकत्व दिलेले आहे. तर कंपनी हाँगकाँगमधली आहे, हॅन्सन रोबोटॉनिक्स हिने हे तयार केलं होतं. चापरे नावाचं एक व्हायरस आहे, चापरे नामक विषाणू व्हायरस बोलिव्हियामध्ये हा आढळला. बोलिव्हियामध्ये असं विचारतात चापरे काय, तर चापरे हा एक व्हायरस आहे असं एवढं सांगायचं, बस तेवढा प्रश्न येतो. देशात पहिले रिसोर्स सेंटर कुठं चालू करण्यात आले, नागपूरमध्ये चालू करण्यात आले. हे रिसोर्स सेंटर कशासाठी आहे, तर हे ऑनलाईन याचिका दाखल करता येणार आहे एक तर वकील आणि पक्षकारांना, त्यासाठी हे काय तर रिसोर्सेस. ठीक आहे. जगातील पहिले बॅक्टेरियल बायोसेन्सर कोणी तयार केले, तर त्याचं उत्तर सांगायचं IIT रुड़कीने तयार केले. त्याच्यानंतर थॅलेसेमिया बालसेवा योजना जी आहे ती कोणी सुरुवात केली, केंद्र शासनाची योजना आहे थॅलेसेमिया बालकस योजना. पहिला टप्पा 2017 होता. हेमेटोपिएटिक स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन हाचा हे कार्यक्रम आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी, देशातील पहिले ज्ञान समूह कुठं चालू करण्यात आले, तर त्याचं उत्तर सांगायचं पुणे. त्यानंतर पहिले ICU प्रकल्प कुठे चालू झाला, पहिला ICU प्रकल्प ठाणे जिल्ह्यामध्ये चालू झाला, प्रारंभ करण्यात आला. मेडिस्केप इंडिया फाउंडेशन जे आहे त्याच्या माध्यमातून हा करण्यात आला. त्याच्यानंतर जे आय मास्क आहे ते काय, कोणत्या सरकारने चालू केलं, तर त्याचं उत्तर सांगायचं आय मास्क ही एक बस आहे. ती बस कोणी चालू केली, तर आंध्र प्रदेश सरकारने ती बस चालू केली. आय मास्कचा लॉंग फॉर्म काय विचारला, तर सांगायचं इंटेलिजंट मॉनिटरिंग ॲनालिसिस सर्व्हिस क्वारंटाईन. इंटेलिजंट मॉनिटरिंग ॲनालिसिस सर्व्हिस क्वारंटाईन. त्यानंतर एका ग्रंथीचा शोध लावण्यात आलेला आहे, ट्युबुरियल ग्रंथी. ठीक आहे. नेदरलँड कर्करोग संस्थेने हा शोध लावलेला आहे. सौर ऊर्जेवर चालणारी पहिली लघु ट्रेन कुठे चालवण्यात आली, तर केरळमध्ये चालवण्यात आली, वेली टुरिस्ट विलेज येथे. त्यानंतर बर्ड रिंगिंग स्टेशन कुठे चालू करण्यात आलं, त्याचं उत्तर सांगायचं बिहार. उत्तर प्रदेश नाही, बिहार. उत्तर भारतातील पहिले राज्य असणार आहे बिहार. ऊर्जा तटस्थ स्टेशन. सायबर आश्वस्त काय, तर सायबर गुन्हे प्रतिबंध विभागाअंतर्गत हा चालू करण्यात आले, गृह मंत्रालयाने. सायबर आश्वस्त. देशातील पहिला अंडर वॉटर मेट्रो कुठे चालू करण्यात आला, पश्चिम बंगालच्या हुबळीमध्ये. आणि मेट्रो सर्वात आधी कोलकात्यात 1984 साली चालू करण्यात आली होती. त्यानंतर मनी काय, मोबाईल ॲडेड नोट आयडेंटिफायर आहे. मोबाईल ॲडेड नोट आयडेंटिफायर जे नेत्रहीन लोक असतात त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर पहिली सुपर फॅब लॅब कुठे चालू करण्यात आली, पहिली सुपर फॅब लॅब ही केरळमध्ये चालू करण्यात आली. त्यानंतर यारा व्हायरस आहे. ब्राझीलच्या तलावामध्ये हा व्हायरस सापडला. एक पौराणिक कथामध्ये जलराणी यारा यावरून याचं नाव ठेवण्यात आलेले आहे. संतुष्ट ॲप काय, तर संतुष्ट ॲप हे ESIC जे राज्य कर्मचारी विमा महामंडळ आहे त्यांच्या लाभार्थ्यासाठी हे चालू करण्यात आले, संतुष्ट ॲप. त्यानंतर जगातील सगळ्यात मोठा झिंक स्मेल्टर प्रकल्प कुठे राबवण्यात येणार आहे, तर तो गुजरातमध्ये राबवण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठा झिंकशी रिलेटेड हा प्रोजेक्ट आहे. हिंदुस्तान झिंक लिमिटेड अंतर्गत हा करार करण्यात आलेला आहे. भारतात तिसरा सर्वात मोठा कचरा उत्पादक देश बनलेला आहे. भारत कितवा मोठा कचरा उत्पादक देश आहे, तर तिसरा आहे. चीन आणि अमेरिकेच्या नंतर भारताचा क्रमांक येतो. राज्यात पहिले IVF केंद्र कुठे चालू करण्यात आलेले, IVF केंद्र, तर त्याचं उत्तर सांगायचं नागपूरमध्ये चालू करण्यात आलेले. IVFचा लॉंग फॉर्म काय होता, इन विट्रो फर्टिलिटी असा त्याचा लॉंग फॉर्म होता. ठीक आहे. शरीराबाहेर मिलन करण्यात येते वगैरे वगैरे. युसुफ हमीद यांचं नाव कशाला देण्यात आलेले, तर इंग्लंडमध्ये केम्ब्रिज विद्यापीठ आहे ना, त्याच्या रसायनशास्त्र विभागाला या युसुफ हमीदचं नाव देण्यात आलेले.
त्यानंतर सुरक्षा पोर्टल कशाशी संबंधित आहे, तर आरती आणि मानव यांच्यामध्ये संघर्ष होऊ नये म्हणून प्रकाश जावडेकर यांनी ते चालू करण्यात आलं होतं. सृजन काय, संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी सृजन हे ॲप चालू करण्यात आलं होतं. प्रवास रोजगार ॲप कोणी, तर सोनू सूद जे माहिती त्यांनी चालू करण्यात आलं होतं. हितम ॲप कशासाठी चालू करण्यात होतं, तर होम आयसोलेशन, टेलिमेडिसिन अँड मॉनिटरिंगसाठी करण्यात आलं होतं. होम क्वारंटाईनशी रिलेटेड आहे हे हितम ॲप. होम आयसोलेशन अँड टेलिमेडिसिन अँड मॉनिटरिंग. हे ब्रीड बंधू आहे का, ब्रीड बंधू हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ब्रीड बंधू, तर ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी हे ब्रीड बंधू नावाचं ॲप चालू करण्यात आलं होतं. अणुऊर्जा आयोगाचे जे अध्यक्ष आहे तसेच अणुऊर्जा विभागाचे सचिव आहे NK व्यास यांनी भावा. एलिमेंट काय, तर एक सोशल मीडिया ॲप आहे एलिमेंट. कोणी उद्घाटन केलं तर त्याचं उत्तर सांगायचं. हे जे व्यंकय्या नायडू यांनी चालू केलं एलिमेंटसाठी. ठीक आहे. त्यानंतर एवढंच महत्त्वाचं होतं. आपण जो टॉपिक बघत होतो तर हा टॉपिक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाचा टॉपिक. अतिशय महत्त्वाचा आहे. अल्टरनेटमध्ये असतं संरक्षण, घडामोडी आणि अंतराळवीर याच्यामधून प्रश्न येतो जर त्याच्यामधून आला नाही तर. धन्यवाद.